नाही. मग तुमचे जर दुःख नाश करून घ्यायचे असतील, संकट नाश करून घ्यायचे असतील, वेदना आहेत, अडचणी आहेत, रोग आहेत, महारोग आहेत, हे नष्ट करून घ्यायचे असतील, तर भगवंताने जे काही शील सांगितलेली आहे त्या शीलावर आपली श्रद्धा असली पाहिजे आणि त्या श्रद्धेनुसार आपण आचरण केलं पाहिजे. आणि श्रद्धेनुसार तुम्ही शीलाचं आचरण केला तर सर्व येणाऱ्या संकटापासून प्रत्येक उपासक, प्रत्येक भिक्षू, श्रावणे, प्रवक्ता हा दुःखातून तृष्णेतून मुक्त होतो. आणि जो श्रद्धेने करत नाही त्याच्या जीवनामध्ये दुःख ही दुःख, संकट ही संकट, वेदना ही वेदना, तृष्णा ही तृष्णा निर्माण होत असतात. मग हे संकट निर्माण झाल्यानंतर आपण घाबरतो, आपल्या मनामध्ये भीती निर्माण होती, आपण भयभीत होतो आणि भयभीत झाल्यानंतर आपण एखाद्या अंधश्रद्धेच्या भक्ताकडे आपण वळत असतो. अंधश्रद्धेच्या भक्ताच्या आशीर्वादाने कुठल्याही मनुष्य प्राण्याचं दुःख नाहीसे होत नाही, तर ते परत त्या दुःखामध्ये जातात, धनसंपत्ती नष्ट करतात, आपला वेळही नष्ट करतात आणि आपला आयुष्य सुद्धा नष्ट करतात. म्हणून भगवंतांनी त्या अंधश्रद्धेपासून तुम्हाला मुक्त करून श्रद्धाबलच्या सत्तेने तुम्हाला जीवन कसं जगता येईल, प्रगतीचा जीवन कसं जगता येईल, हे सर्व मार्ग भगवंतांनी तुम्हा आम्हा सर्वांना पंचशिलाच्या माध्यमातून, अष्टशिलाच्या माध्यमातून, 10 पारिमित्याच्या माध्यमातून, दान पारिमित्याच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन उपदेशाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेले आहे. त्याचा जर आपण अनुकरण केला तर आपली परिवाराची, कुटुंबाची, समाजाची, गावाची, जिल्ह्याची, तालुक्याची, संपूर्ण जगाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. साधू साधू साधू. परंतु आपण जीवन जगत असताना श्रद्धेला न मानता आपण अंधश्रद्धेला जास्त प्रमाणात मानतो. ज्या व्यक्तीला चालता येत नाही, बोलता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, ऐकता येत नाही किंवा स्वतःचं रक्षण स्वतः करता येत नाही, स्वतःची आंघोळ स्वतःला करता येत नाही, स्वतःचं भोजन स्वतःला करता येत नाही आणि स्वतःचं रक्षण स्वतःच करता येत नाही, अशा व्यक्तीला आपण सरळ जर गेलो तर आपल्याला आरक्षण मिळणार आहे का? आपल्याला जीवनदान मिळणार आहे का? आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे का? त्याच्याकडून आपण ज्ञान मिळणार आहे का? आणि आपली प्रगती होणार आहे का? होणार आहे का? आपण बोलायचं आहे आहे ना, होणार आहे का? कधीच होणार नाही. मग ही आपली प्रगती कोणामुळे झाली, कशामुळे झाली? कोणाच्या आशीर्वादाने झाली, कोणाच्या प्रेरणाने झाली, कोणाच्या श्रमाने झाली, कोणाच्या योगदानाने झाली, याचा तुम्ही जर अभ्यास केला, स्टडी केली, पढाई केली तर नक्की तुम्हाला कळेल आणि समजेल त्या देशाचा उद्धारकर्ता कोण आहे हे आपण जाणलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्यांना मानलं सुद्धा पाहिजे. आपण जाणते नाही आणि मानते नाही म्हणून आपली प्रगती कधीच होत नाही. बाबासाहेबांनी, टाटा संस्थांनी, अनेक महापुरुषांनी, महामानवांनी समाजाच्या हितासाठी, मंगळासाठी, सुखासाठी आपला संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्य त्यांनी ह्या निसर्गाला अर्पण केलेलं आहे. जे काय मार्ग असेल तो मार्गाला उपासकांना देऊ, त्या उपासकांचं जीवन सुखकर केलेलं आहे. कुठल्याही अंधश्रद्धेच्या पुरुषाने आपलं जीवन सुखी केलेलं
नाही. भगवंतांनी कुठल्याही ईश्वरा देवा टीका करायला सांगितलेली नाही. जे सत्य आहे ते स्वीकार करायचं आहे. जे असत्य आहे ते सोडून द्यायचं आहे. जे खरं आहे ते सांगायचं आहे, जे खोटं आहे ते सांगायचं नाही. परंतु आपल्याला जे सत्य आहे आपण ते लपवतो, जे खरं आहे तेही लपवतो, आणि जे असत्य खोटं आहे ते उदयास आणतो. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये असत्य खोटे घटना घडत असतात. सत्य मार्गाला अडचणी येतात, संकट येतात, दुःखी होतात, वेदनाही होतात. होणार. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांना सुद्धा संकट आले, यांना सुद्धा दुःख आले, वेदना झाल्या. त्याला समस्या सुद्धा वशात पूर्ण झाले. ते धर्माचा प्रसार केला, करत आहे, तो धर्म आपल्याला दिला आहे. त्याही अवस्थेमध्ये त्यांना दुःख झाले, संकट आले, त्यांचे विरुद्ध षड्यंत्र झाले, उपासना निर्माण झाले, तरी सुद्धा भगवंताने दुःख त्यांनी अंगावरती घेतला नाही, दुःखी झाले नाही, कष्टी झाले नाही. तर महामानवाला दुःखाने सोडलं नाही तर आपण पुन्हा साधारण व्यक्ती आहोत. जेव्हा त्यांना दुःख झाले, संकट आले, वेदना झाल्या, त्या भगवंतानी, महापुरुषांनी, बोधिसत्वांनी, महामानवांनी, बाबासाहेबांनी आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये, शरीरामध्ये हिंमत ठेवली, संयम ठेवला, श्रद्धा ठेवली आणि या समाजाच्या हितासाठी त्यांनी कार्य केले आहे. त्या संकटाला, दुःखाला कधी घाबरले नाही. मी जर समजा हा समाज उद्धार करता, मी जर घाबरलो आणि धर्म कार्य थांबवलं, या समाजाचा कधीही उद्धार होऊ शकणार नाही आणि कधीही दुःखातून संकट होऊ शकणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी संपूर्ण संकट, संपूर्ण दुःख, सर्व वेदना त्यांनी, तुमचे सर्व संकट, दुःख, वेदना त्यांनी त्यांच्या पदरामध्ये घेतलं, त्यांच्या ओठीमध्ये घेतलं आणि तुमचे आपले सर्वांचे दुःख नाहीसे करायला मार्ग त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मग त्या बोधिसत्वाचे, महामानवाचे उपकार किती जर प्रयत्न जर केला तर आपण करू शकणार नाही. करू कसे शकणार, कधी करणार, तुम्ही घेऊ शकता, पण कधी? बाबासाहेबांच्या संदेशानुसार, विचारानुसार तुम्ही आचरण केला आणि समाजाची प्रगतीचे मार्ग तुम्ही अवलंबन केला तर नक्कीच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, तिथपर्यंत पोहोचू शकता. आणि तुम्ही जर त्या मार्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही तर आईवडिलांची चुकार, महामानवाची चुकार, बोधिसत्वाची चुकार, तथागत संघ समुद्र चुकार आणि बाबासाहेबांची सुद्धा, बोधिसत्वांची चुकार सुद्धा कधी आपण करू शकणार नाही. हे पेटण्यासाठी आपण स्वतःमध्ये बदल करावा लागेल, स्वतःमध्ये बदल करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. आणि आपल्याला अहंकार असेल, गर्व असेल, मीपणा असेल, तृष्णा असेल, आसक्ती असेल, लोभ असेल, हे तृष्णा मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करावा लागेल. तर प्रयत्नाला कधी फळ मिळतो, फळ मिळत नाही असं काहीच नाही, त्याला फळ मिळतो. पण आपल्याला प्रयत्नाला आपली श्रद्धा असली पाहिजे. काय असली पाहिजे? श्रद्धा. तर श्रद्धा असेल तर तुमच्या लावलेल्या वृक्षाला कधी फुलं फळं कधी येणार नाही आणि आले तर टिकून कधीच राहणार नाही आणि तुम्हाला चाकायला सुद्धा मिळणार नाही, इतर सुद्धा मिळणार नाही. श्रद्धा अतिशय महत्वाचा भाग आहे. तर आपण आपल्या कार्याला सुरुवात करूया. भगवंताच्या जीवनामध्ये असे अनेक उपासक, उपासिका होऊन गेलेले आहेत की भगवंताच्या श्रावक संघाला श्रद्धापूर्वक दान पुण्य करून भगवंताच्या धर्माच्या इतिहासामध्ये आज अमर झालेले आहेत. ही श्रद्धा निस्वार्थ असली पाहिजे.
त्या श्रद्धेमध्ये जर स्वार्थ असेल तर त्याचं काही फायदा होत नाही, काही उपयोग होत नाही. ज्यावेळेस एका श्रेष्ठीने, श्रीमंत व्यक्तीने भगवंताच्या श्रावणाला आणि भगवंताला भोजनाचं आमंत्रण दिला, भगवंताने त्याचा श्रद्धापूर्वक तो आमंत्रण स्वीकार करून ज्यावेळेस त्या नगरामध्ये, शहरामध्ये, गावामध्ये, त्या भागामध्ये त्यांचा प्रवेश झाला, तर त्या उपासकाने अतिशय उत्तम प्रकारे फुलं पुष्पाने भगवंताच्या संघाचं त्यांनी काय केलं, स्वागत केलं. आणि स्वागत करून पंचपक्वान्नाचा असेल, 7 पक्वान्नाचा असेल, 10 पक्वान्नाचा असेल, सुगंधित भोजन, सुखद भोजन त्या संघाला वाढलेला आहे. भगवंताला सुद्धा वाढलेला दिलेला आहे. भगवंताने स्वीकार करून ते ग्रहण सुद्धा केले, संघाने सुद्धा ग्रहण केलेला आहे. हे सर्व क्रिया झाल्यानंतर भगवंताने मानवी जीवनाचा उद्देश त्यांना दिलेला आहे. हे संपूर्ण क्रिया झाल्यानंतर तो श्रेष्ठी आनंदी झाला. तो श्रेष्ठी आनंदी झाला आणि संघाला काय दान द्यायचं आहे तो दान संघाला दिला आणि संघाने सुद्धा त्याचा स्वीकार केला. पण कसा स्वीकार केला हे पुढे तुम्हाला सांगतो. कसं स्वीकार केला? त्या गावामध्ये, त्या नगरामध्ये एक गरीब कुटुंब होता. त्या गरीब कुटुंबामध्ये एक माताजी राहत होती. एक माताजी राहत होती. तिला मूळ बाळ काहीच नव्हते. तिच्या दारामध्ये एक वृक्ष होता. त्या दारामध्ये एक वृक्ष होता. त्या वृक्षाला फळ पण होते. एकच फळ होता. त्या वृक्षाला एकच फळ होता. जेव्हा हा तथागत त्या गावामध्ये आले, त्याचा प्रवेश झाला, त्यावेळी तिच्या मनामध्ये दान पाहिजे भावना निर्माण झाली. ते श्रेष्ठी आहे, ते श्रीमंत आहे, ते पैसेवाले आहे, ते धनवान आहे, ते फक्त भगवंताच्या सर्वसाधारण काय देतात, भोजन दान देतात, वस्त्रदान देतात, अर्थदान देतात, फळदान देतात. परंतु माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही. माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही. मी भगवंताला काय देऊ, त्या संघाला काय देऊ? माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही. मी निर्धन आहे. कुठल्याही प्रकारचं धन धान्य माझ्याकडे नाही. सकाळचं भोजन जर तयार केलं तर संध्याकाळपर्यंत वापर करतो, उपयोग करून घेतो. आई पाहिजे करायचे उपयोग करून घेतो. आणि संध्याकाळी जर समजा मी भोजन तयार केलं ते सकाळपर्यंत पुरवतो, तिचा उपयोग करून घेतो. ही माझी अवस्था आहे. परंतु माझ्या मनामध्ये इच्छा झाली आहे, भगवंताला दान दिल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. आपण सुद्धा काहीतरी दान दिलं पाहिजे अशी त्या मातेच्या मनामध्ये निस्वार्थपणाने भावना, दानाची भावना निर्माण झाली, उत्पन्न झाली. ती खूप विचार करते. विचार करता करता ती भगवंताला स्मरण करते. भगवंत तुम्हाला मला काहीतरी दान द्यायचं आहे, पण माझ्याकडे काहीच नाही. तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा. ते भगवंत आहे. भगवंत प्रत्येकाच्या मनाच्या भावना ऑटोमॅटिक ओळखत असतात. ती माता म्हणते भगवंताचा श्रावण भगवंत माझ्या दारातून गेले तर बरं होईल. माझ्या दारातून जर गेले तर नक्की मी काय भगवंताला दान देणार अशी श्रद्धा तिच्या मनामध्ये निर्माण होती, उत्पन्न होती. ती वाट बघत असते. त्यावेळेस श्रेष्ठी म्हणतात भगवंतांना, भगवंत आपण हा मार्ग
आहे. मग भगवंत ज्या मातेने स्मरण केल्याबरोबर भगवंत त्याच मार्गाने त्याच वाटेने त्याच रस्त्याने आले. त्यावेळेस ते माते त्यावेळेस भावना श्रावक संघ तिच्या दाराजवळ आला, त्या मातेच्या दाराजवळ आला. त्यावेळेस ते मातेने भगवंताच्या नजर कधी मिळवली नाही. आपण नजर मिळवतो आहे की नाही, गुरुची नजर आपण मिळवतो, पण त्या मातेने भगवंताची नजर मिळवली नाही. तर नजर कुठे मिळवली? त्यांच्या पदकमलाला. कमलाने नजर मिळवली आणि त्या पायाला पदकमला विनंती करते. तिच्या मनामध्ये काय बोलायचं होतं ते शब्द भावना त्या पायाला बोलते, त्या पदकमलाला बोलते. ते पदकमल स्वीकार करता भगवंत ओळखून घेतात त्या मातेच्या मनामध्ये काय आहे. मग ती माता तो फळ आणखी तो फळ भगवंताला देत असते. भगवंत तो फळ जो आहे दोन्ही हाताने स्वीकार करतात. भगवंत काय करतात? तो फळ दोन्ही हाताने स्वीकार करतात. ही संपूर्ण क्रिया संघ पण बघतो, जे श्रेष्ठी असतात भोजन लागणारे तेही पाहतात, इतर उपासक असतात तेही पाहतात. सर्व क्रिया हे सर्व क्रिया झाल्यानंतर भगवंत त्या मातेला आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद दाताने ते पुढे जात असताना भगवंताला विनंतीनुसार थांबवतात आणि सृष्टी विचारतो. भगवंत त्या मातेच्या समोर राहून भगवंत विचारतात, तो सृष्टी विचारतो, भगवंत मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का? असे मी तुम्हाला विनंती करतो. भगवंत म्हणाले हा तुम्ही प्रश्न विचारू शकता. भगवंत ज्यावेळेस आम्ही तुम्हाला सुवर्ण पात्रामध्ये पंचपक्वान्नाचं 7 पक्वान्नाचं सुगंधित भोजन सुकृत भोजन तुम्हाला आम्ही वाढलं, त्यावेळेस मी तो भोजन एका हाताने स्वीकार केलेला आहे. किती हाताने? एका हाताने स्वीकार केलेला आहे. मग किती पण तो भोजन दान असेल, वस्त्रदान असेल, अर्धदान असेल, जे काय दान आम्ही दिलं तो दान तुम्ही एका हाताने काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. परंतु त्या गरीब मातेने ज्या अंगावर व्यवस्थित कपडे नाही, वस्त्र नाही, फाटलेले आहेत, मळलेले आहेत, तिला राहायला घर नाही, दार नाही, ती झोपडी तुटलेली आहे नाही का, अशा उपासिकाच्या हातातून तो दान दोन्ही हाताने तुम्ही स्वीकार केलेला आहे. असं का? दोन्ही हाताने स्वीकार केलेला आहे. आम्ही श्रेष्ठी आहोत, आम्ही धर्मान आहोत, या गावचे आम्ही प्रमुख आहोत, खजिनदार आहोत आणि या भोजनाला आम्ही आनंदाने पुरवणारे हे सावकार आहोत. तरी सुद्धा तुम्ही आमचं दान दोन्ही हाताने स्वीकार करता, एकाच हाताने स्वीकार केलेला आहे. पण त्या मातेचं दोन्ही हाताने स्वीकार केलेला आहे. याचं काय कारण असावं? तेव्हा भगवंत म्हणतात, जो काही तुम्ही आम्हाला भोजन दिलेला आहे तो निस्वार्थ मनाने दिलेला नाही, श्रद्धाभावाने दिलेला नाही. तो भोजन जो आहे तुमच्या पैशाच्या धनसंपत्तीच्या गर्वाने, अहंकाराने, मीपणाने तुम्ही हा भोजन आम्हाला वाढलेला आहे. कशाने? गर्वाने, अहंकाराने, मीपणाने. आम्ही श्रेष्ठी आहोत, आमच्यासारखा ह्या धर्माला जगामध्ये कोणी, म्हणजे ह्या अहंकाराने, त्या मीपणाने, गर्वाने तुम्ही तो भोजन वाढलेला आहे. हे सर्व दूषित विचार प्रभाव त्या भोजनामध्ये केलेला आहे. म्हणून तुमचा भोजन एका हाताने स्वीकार केलेला आहे. आणि ह्या मातेच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना नव्हती. कुठली भावना म्हणजे? कुठली भावना? मी स्वतःची भावना किंवा अपेक्षित भावना, लाभाची भावना या मातेच्या मनामध्ये नव्हती. म्हणजे या मातेच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा अहंकार नव्हता, गर्व नव्हता, मीपणा नव्हता. आणि तो फळ निस्वार्थ मनाने, प्रसन्न मनाने, आनंदाने माझ्यावरती आणि माझ्या संघावरती श्रद्धेच्या भावनेने, माझ्यावरती आणि माझ्या संघाच्या वरती
की या मातेने श्रद्धा ठेवून हा फळ मला दिला, मग त्या श्रद्धा बळाने मी स्वतःने दोन्ही हाताने मी स्वीकार केलेला आहे. साधू साधू साधू. असं उत्तर भगवंताने त्या मातेच्या समोर दिला. त्यावेळेस त्यांच्या बुद्धीमध्ये असलेले दुर्दैवी विचार, अहंकार, धनाचा अहंकार, पैशाचा अहंकार, संपत्तीचा अहंकार तो ढासून खाली पडला. भगवंत धर्मांना कधीही जास्त प्रमाणात मान्यता देत नाही. ज्यांच्याकडे श्रद्धा आहे, निस्वार्थ आहे, त्यांना भगवंत स्वीकार करत असतात आणि त्यांना सर्वात जास्त मार्गदर्शन करत असतात. ज्याच्याकडे मी आहे